श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. मित्रो, आजचा टॉपिक महत्त्वपूर्ण होणार आहे. ज्यांच्या अंगामध्ये देवाचे देवीचे असो, नाथपंथाचे असो, कुठल्याही देवी देवतांचे जर तुमच्या अंगात वारे येत असेल आणि घरच्या घरी त्यास तुम्हाला कसं खोलायचं आहे, यावर एक छोटासा उपाय मी सांगणार आहे. मित्रांनो, मग तो उपाय जर तुम्ही केलात तर 100% तुमच्या अंगातील वारं ही मात्र सुटणार आहे. हा फक्त एक घरातलाच उपाय आहे. मित्रांनो, हा उपाय आम्ही लोकांना सांगून बऱ्यापैकी लोकांचे वारे सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आज जर आरती करायचं म्हटलं तर काही लोकांकडे पैसा नाही. आरतीचा खर्च 5,000, 8,000, 9,000 रुपये घेतात. त्याच्यामध्ये वारं आलं तर ठीक, नाहीतर त्या गोष्टीमध्ये वारं देखील खेळवत नाहीत. काही पुजारी लोक, काही गुरुवर्य लोक जे चांदी सोनं घालून आता फक्त दिखावा करण्याचं काम करतात आणि काही लोक त्यांना नाव ठेवून ते देखील दिखावाचंच काम करतात. हे लोक तुमचं वारं पैसे घेऊन देखील सोडवत नाहीत. काही लोक असे देखील मी यूट्यूबवर बघितलेले आहेत, काही मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष देखील पाहिलेले आहेत. मित्रांनो, आता तुम्हाला एक किस्सा सांगतो. तो किस्सा तुम्ही आधी ऐकून घ्या. नंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे की घरामध्ये तुमच्या अंगातले वारे कसे रिकामी करायचे आणि त्याचे पथ्य काय पाळायचे, की जेणेकरून तुमचा त्रास झाला नाही पाहिजे आणि देवाची कृपादृष्टी तुमच्यावर झाली पाहिजे. हे कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, चला तर मग वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, एकदा किस्सा घडला होता. मी आमच्या गुरूंसोबत काळूबाईला अमावस्या दिवशी गेलेलो होतो. त्या टायमाला काही गर्दी वगैरे होती. माझे गुरु आणि मी असे थांबलेलो होतो आणि एक जोडपं होतं आणि त्याचं आधीच लग्न झालेलं होतं. त्याला 5 वर्षांचा मुलगा होता. ते दोघं नवरा बायको आलेले होते. यांनी असेच एका देवऋषाकडे बघितलं की यांच्या अंगात असं सांगितलं की मांढऱ्याची काळूबाई आहे. कारण त्या मुलानं लव्ह मॅरेज केलेलं होतं आणि ती मुलगी होती बंगालची. तिला या महाराष्ट्रामधलं एवढं काय माहिती नव्हतं, पण त्या मुलाच्या आईला काळूबाईचं वारं होतं आणि तो मुलगा देखील काळूबाईला आईसोबत कधी आला नव्हता. कारण मुलगा जरा थोडाफार व्यसनामध्ये तो आहारी गेलेला होता. मग असंच लोक त्याला बोलायला लागले की बाबा, तिला काळूबाईचंच वारं आहे आणि सगळीकडे चौकशी करता काळूबाईचंच वारं निघालं होतं. आता असं नाही की एकाने दुसरं सांगितलं, दुसऱ्याने तिसरं सांगितलं. त्या बिचाऱ्याला सगळ्यांनी काळूबाईचंच वारं सांगितलं. असे सांगितल्यानंतर मित्रांनो, त्या माणसाला थोडंफार दुःख झालं होतं. म्हणजे त्याचा काही धंदा पाणी चालत नव्हता. फटके पडायचे, बायकोला त्रास, लेकराबाळांना त्रास, आजारीपण असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की तू काळूबाईला जा. तुझ्या बायकोचं वारं तिथं मात्र नक्की सुटून जाईल आणि रिकामी होईल. तिथेच तुझी बायको खेळेल, असं काही चांगल्या लोकांनी त्याला सांगितलेलं होतं. तर तिथे मित्रांनो, मी आणि आमचे गुरु तिथे जस्ट एका झाडाखाली थांबलेलो होतो. तेव्हा तो इसम एका आराधीबाईला सांगत होता की इथे एवढा मोठा आईसाहेबांचा राजवाडा आहे, हे आहे ते आहे, मग इथं कसं काय देवीचं वारं येऊ शकत नाही? इथं तर आलंच पाहिजे. आम्हाला किती जणांनी तर इथेच पाठवलेलं आहे की जा, तुझ्या बायकोचं इथं वारं सुटेल. तर मग त्याचं वारं सुटत नव्हतं. ते जोडपं अर्धा 1 तास तिथं आतमध्ये देवळाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात देवीच्या समोर बसलेलं होतं. मग त्या आराधीबाईचा आणि ह्यांचा काय विषय झाला हे आम्हाला माहीत नाही. परत आल्यानंतर मग ते रस्त्यावर आले आणि त्या आराध्याबाईला म्हणाले, ताई, मी तुम्हाला काय ते 200-300 रुपये देतो. तुम्ही आराध्य आहात म्हणजे तुमच्या अंगात येतं. माझ्या बायकोचं एवढं वारं रिकामी करून द्या आणि एवढा मोठा काळूबाईचा डोंगर आहे, तिचा राजवाडा आहे, तिची गादी आहे. तो माणूस त्या बाईला इनवत होता. मग त्या बाईनं काय केलं? त्या बाईनं वरचढ सांगण्याचं काम केलं. ती आराधीबाई म्हणाली, माझा गुरु फक्त 2100 रुपये घेतो. माझा गुरु जो आहे इथेच राहतो, तो यायला लागलेला आहे. तुम्ही जरा थांबा, आपण खाली जाऊया, एखादा उतारा करूया, नंतर तिच्या अंगात वारं खेळवूया. यावर मग त्या विस्माने एक साधा सोपा प्रश्न तिला विचारला की देव हा तर सगळीकडे आहे. मी तर तिच्या गादीपाशी आलेलो आहे, डोंगरापाशी आलेलो आहे, तरी देवी कशी काय येत नाहीये? आईसाहेब, तुम्ही रिकामी करा. म्हणून त्यांचा अर्धा तास असं तसं केलं. तो पैसा द्यायला पण रेडी झाला. पण अचानक त्या बाईनं गुरुला फोन लावून कळवायला गेली. मित्रांनो, माझे गुरु हे सर्व पाहत होते. त्यांनी त्या मुलाला बोलवून घेतलं. त्याला म्हटलं, गोंजी बाबा आरती ती करत असतो, काही लोकांना वस्तू आम्ही देत असतो, त्याच्यानंतर आम्ही इथं गोंजी बाबापाशी आरती करण्याचं काम करत असतो. मग तो माणूस आला. त्या बाईला म्हटला, मी काय पैसे देत नाही, इथं आरती चालू होणार आहे, त्या आरतीला आम्ही काय ते बघतो आणि जातो. मग त्या बाईला विचारलं, इथं कोण म्हणतं की आरती होणार नाही? इथं आरती होत नसते, एकदाच आरती होत असते गोंजी बाबाची. मग त्या बाईला आम्ही म्हटलं, आरती हे चेडेगोटे जेव्हा आपण देतो, वस्तू लोकांना देतो, तेव्हा आरती करत असतात. त्याच्यानंतर गोटा असो ते देव देण्याचं कार्य करत असतात. गुरु म्हणाले, मुला, तू आरतीला बघ, हिला मी खेळवून दाखवतो.
त्या आराधीबाईला माझ्या गुरूंनी चॅलेंज दिलं मित्रांनो. पण त्या मुलाला आम्ही हे विचारलं की बाबा तू काळूबाईला आलेला आहेस, तुला पूजा कशी करायची माहिती नाही, तर तू त्या काळूबाईची तुझ्या बायकोच्या हातातून ओटी भरलेली आहेस का? त्या मुलानं सांगितलं दादा मला तसलं काहीच माहित नाही. पहिला त्याला जा म्हटलं, 100 रुपयाची ओटी घे, 50 रुपयाची ओटी घे आणि त्या आई काळूबाईची ओटी भर आणि तिच्यापाशी नाक रगड. जर वारं नाही आलं तर आम्ही तुला म्हणेल ते चॅलेंज देतो. म्हटलं तर तुझा अख्खा खर्च आम्ही देतो म्हणून छाती टोकून देत त्या बाई देखत आम्ही त्याला सांगितलं. आजूबाजूचे लोक देखील बघत होते. त्याच्यानंतर आमचे पुजारी आले, आरती झाली. मित्रांनो जसं आरती चालू झाली, आरतीचे काही बोल शिल्लक राहिले तेव्हा त्या बाईचा घडाघडा जे वारं खेळायला लागलं मित्रांनो, न बोलणारा अंगाला काटा आला. त्या बाईचं वारं जेव्हा खोललं मित्रांनो, तिचा नवरा इतका खुश झाला आणि आईसाहेबांच्या डायरेक्ट पाया पडायला लागला. काय काळात त्या आईसाहेबांना नाव ठेवत होता मित्रांनो. यांच्या आतली गोष्ट, काही लोक तर नाव ठेवत होता कसं इकडे आलो मी, एवढा पैसा देऊन आलो, हे अशी काळूबाई असते का, तशी काळूबाई असते का. त्याला एकच म्हटलं, बघ तुझ्या बाईचं वारं रिकामी झालं, तुला ह्या काळूबाई पैसे देखील काही बुवा बाबा ढोंगी देखील भेटतील आणि आमच्यासारख्या काही लोक चांगले देखील भेटतील. एक लोक पाय खेचण्याचं काम करतील, काही लोक पैसे लुबाडण्याचं काम करतील, पण तुझ्या देवीवर विश्वास आहे ना, देव कुठेही यायला बसलेला आहे, फक्त त्याला मनापासून हाक मारायचे. मित्रांनो तिचं वारं अशा प्रकारे कमी झालं. त्यानं काय असं त्याच्या घरादाराचं विचारलं. त्याच्यानंतर आम्ही तिथे निघून गेलो. माझा सांगण्याचा हेतू हेच आहे की मित्रांनो, जर तुम्हाला या गोष्टीचा त्रास होत असेल, जर तुमच्या अंगामध्ये देवी देवतांचं वारं असेल, तर अशा गोष्टीला मित्रांनो तुम्ही आरत्याच घ्यात बसा. 15,000 रुपये मोजा, 17,000 रुपये मोजा असं कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही आणि कोणत्याही पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं नाही. तर मित्रांनो घरच्या घरी कसं वारे रिकामी करायचं मी तुम्हाला आज सांगणार आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा. थोडी विधी सांगणार आहे, थोडी पाळणूक सांगणार आहे. मित्रांनो जर माझा व्हिडिओ पटत असेल तर लाईक करा, जर आवडला नसेल तर डिसलाईक करा. बघा ते उपाय करा. जर नाही खुललं मित्रांनो तर काळूबाईला येऊन मला कधीही भेटा, एवढा मात्र मी हक्काने सांगतोय. मित्रांनो एवढा हक्काने सांगतोय म्हटल्यावर विश्वास ठेवा. जे आम्ही लोकांना सांगतो, आम्ही जे वाऱ्याची जी परतंगणी करून सांगतो की यांच्या अंगात वारं आहे का, हे ढोंग करतोय का, कशाचं वारं आहे, पण मित्रांनो काही लोकांना हे पटत नाही. काही लोक बुवा बाबांकडे जातात, ते पैसा घेण्याचे काम करतात एखाद्याला. तर मित्रांनो तुमच्या अंगामध्ये काळूबाई, या अंगामध्ये काळूबाई, तू आता दे 5,000 रुपये, आरती झाल्यानंतर तुझी करेन माळ. लगेचच्या लगेच अशी आरती झाली की लिंबावरचा रात झको अगर रात जिंको. लगेच आरती झाली की वारं खोल की गेन माळ करतात. 2 लाख रुपयाचे मालक होऊन गुरुवर्य बसतात आणि गोटा तुम्हाला देतात. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावर वाईट परिणाम बघायला भेटतात. याचा तुम्हाला फायदा भेटत नाही मित्रांनो. असे काही लोक देखील असतात. पुणे असो, मुंबई असो, खेड्यापाड्यात देखील असो, आता ही परंपरा चालू झालेली आहे. देव म्हणजे एक प्रकारचा धंदा झालेला आहे. त्याच्यापासून पैसा लुबाडण्याचं कार्य हे लोक करत आहेत, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो घरच्या घरी मी एक उपाय सांगणार आहे, ते उपाय करा. मित्रांनो जर तुम्हाला कन्फर्म वाटलं, एखाद्या देवऋषीकडे गेलात, एखाद्या आराधेकडे गेलात किंवा एखाद्या पुजारीकडे गेलात, कौल लावून बघत असाल किंवा तुम्हाला अमावस्या पौर्णिमा दिवशी मंगळवारी तुम्हाला त्रास होत असेल, तर मित्रांनो जर तुमचं कुठं वाजलं असेल, शंभर वाजला, जागरण गोंधळ दिवशी म्हणा किंवा कोणाच्या आरत्या चालू असेल आणि अशा वेळी जर तुमचे अंग थरथर कापत असेल किंवा अंग भरून आल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला अचानक रडू येत असेल, तुमचे अंग अचानक घामाघूम होत असेल, तुमच्या अंगात चिडचिडपणा वाढत असेल, खेळावं असं तुम्हाला वाटत असेल, तर मित्रांनो कन्फर्म तुमच्या अंगामध्ये देवीचं वारं आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही अशा देवऋषाकडे जाऊन बघायचं की जेणेकरून तुमच्या अंगात वारं आहे की नाही. आता हे सांगण्याचं कारण म्हटलं तर या कोळशामधून सुई ओळखण्यासारखं झालंय आणि आज जर खरं भेटायचं म्हटलं तरी पण जर तुमचं कन्फर्म झालं मित्रांनो, 41 दिवस मधले जेवढे मंगळवार आणि शुक्रवार येतील त्याच्यामध्ये पंच अमृताने देवीच्या नावाखाली जी तुमच्या अंगात देवी असेल, काळूबाई असेल, अंबाबाई असेल, लकाबाई असेल आणि वार असतो मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा अमावस्या देखील चालून जाते. मित्रांनो तर मंगळवारी तुमच्या अंगात अभिषेक करायचा आहे. तुम्हाला अभिषेक करत असताना माझा व्हिडिओ मी दिलेला आहे ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर, तुम्ही ते देखील बघू शकता की अभिषेकमध्ये काय काय घातले जाते आणि कसा अभिषेक केला जातो. मित्रांनो प्रथम पहिला जर तुम्ही इटाळमध्ये असाल तर पहिला ते इटाळ स्वच्छ करून घ्या. कशाचाही इटाळ असू दे, शिवता शेवत असू दे की एव्हरीवन संबंध असू देत, त्याचा जर इटाळ असेल तर तुम्ही ती प्रथम स्वच्छ करा. स्वच्छ केल्यानंतर जे काय मंगळवार येईल त्या टायमाला शिवता शेवत करायची नाही. मित्रांनो ते असेल तर त्याने पंचामृताने आंघोळ केली पाहिजे. मंगळवारची पंचामृताने आंघोळ केल्यानंतर देवाला अगरबत्ती करा आणि एक लिंबू, एक नारळ
तुमच्या अंगावरून उतरवून 3 रस्त्याला फेका. मंगळवारी नाही करायचे. मंगळवार झाला तर बुधवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर पंचामृताने जेव्हा तुम्ही आंघोळ घातली त्या टायमाला कुळदेवता असो किंवा मित्रांनो एक आसन घ्या, लाल कपडा घेऊन बसा, देवाची स्वच्छ पूजा करा आणि गोमूत्र आणि गुलाब पाणी सगळीकडे घरात शिंपडून घ्या. घरामध्ये तुमच्या कोणी नातेवाईक असेल तर त्यांना सांगा आणि हात जोडून बसा आणि गुरुवारचा देवीचा किंवा शुक्रवार देवीचा उपवास करा. उपवास करत असताना जी काही तुमची कुळदेवता आहे तिचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो 41 दिवसांमध्ये तुमचं वारं खेळलं म्हणजे खेळलंच पाहिजे. कसल्याही परिस्थितीत नाही खेळलं तर मला तुम्ही सांगा. त्या टायमाला जर तुमचं वारं नसलं केलं, तुम्ही 41 दिवस पूजा केली, सगळी अर्चना केली, तुम्ही स्वतःचे अभिषेक केले, देवाचा मंगळवारचा उपवासही पकडला, सगळा अभिषेक करून जर तुम्ही तिथे बसले तर मित्रांनो तुमचं वारं खेळलं तर त्यातल्या त्यात एका बाईला म्हणा किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणी पुरुष असेल तर घ्यायची मित्रांनो हळदी कुंकू, एक लिंबू मांडून घ्यायचं. जर तुमचं प्रथम वारं जर तुम्हाला असेल कुठल्याही देवीचं असो, जसं की काळूबाईचं असो, लक्ष्मी आईचं असो, वराडाच्या लखाबाईचं असो, एव्हरीवन सप्तशृंगी मातेचं वारं असो, प्रथम तिची जाऊन ओटी भरून घ्या. तिच्या जाऊन आधी पाया पडा. जर तुळजापूरचं असेल मुखात आंघोळी करा, परडा भरा. आधी ज्या देवी देवतांचं वारं जर तुम्हाला सांगितलं असेल त्या देवीचं आधी तुम्ही पहिली ओटी भरून घ्यायची. काय असेल ती त्यांना मानपान द्यायचा. मानपान देऊन आल्यानंतर हा उपाय तुम्ही घरी करा. घरी केल्यानंतर मित्रांनो हा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा पण पाहिजे. आज अभिषेक झाला, तुम्ही आंघोळ केली, मंगळवारचा उपवास पकडला, त्याच रात्री मित्रांनो देवीचे गाणे ऐका. आजूबाजूला तुमची माणसं असायला पाहिजे, शिवता शिवत नसायला पाहिजे. हे करत असताना मित्रांनो तुमचं वारं खेळणार, 100% खेळणार. देवीचा गजर करायचा, कानामध्ये चिरकायचा आणि फुंकायचा. मित्रांनो 5 लिंब आखून घ्यायची. ज्याच्या अंगात वारं आहे त्याला बाहेर पाठवायचं. आधी पहिलं सगळं बोलायचं, देवीला मागून घ्यायचं आणि त्या 5 लिंबांमध्ये एक लिंबाला हात पकडायचा आणि म्हणायचं, आईसाहेब सगळ्यांना सांगायचं की हे जर लिंबू उचलला म्हणजे लिंबू असतील त्याच्यामधला तर हात लिंबू असाच. एव्हरीवन हा लिंबू जर उचलला तर समजायचं कन्फर्म या देवीचं वारं आहे. हा लिंबू उचलला की समजायचं की हा कन्फर्म या देवीचंच वारं आहे. जर या 3 पैकी दुसरा कुठला तरी उचलला की समजून जायचं की या देवीचं वारं नाही. आणि हे 41 दिवस झाल्यानंतरच करा बघतो बरं का. प्रथम देवीला जाऊन यायचं तुम्हाला. मग त्याच्यानंतर मित्रांनो जर खरी देव असेल तर मित्रांनो तुमची परीक्षा तिथे तो पास होऊन दाखवेल. तुम्हाला मी गॅरंटी देतो. देव अंगात येणं म्हणजे मित्रांनो देवाचा गणच येतो, देवाचा सेवेकरीच येतो. पण तोच लिंबू उचलला पाहिजे. जर खरं वारं असेल तर ते लिंबू जसं उचलला तर मित्रांनो तुम्ही आरत्या घेतल्या तरी चालतील. कारण मित्रांनो काही लोक अंगात आलं बाबा, वाजायला लागलं, गाजं लागलं म्हणून 5-5 हजार रुपये देऊन आरत्या घेतात. त्याच्यानंतर काही लोक रास देखील उचलत नाही. दुसरी राग जिंकतात तरी पण आहे ना गुरुवर्य म्हणतात नाही, एक देवाला असते गेलेलं. अहो देव आहे म्हटल्यावर कशाला उचला असं म्हणू नका. ते उचलायला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो लिंबावर ते राज्य केल्यानंतर मित्रांनो कन्फर्मसाठी एक तुमच्या विचारासाठी 500 ते 600 रुपये वाजंत्राला बोलवून त्याला द्यायचे. एखादा ग्रुप पकडायचा, त्याच्याच गादीवर जाऊन ते जसंच्या तसं रास मांडायची. त्या राशीवर कन्फर्म तुमची शंका घालावी म्हणून सांगतोय मी हा उपाय तुम्हाला. त्याच्यानंतर 600 ते 700 रुपये दिल्यानंतर ती अजून एकदा रास उचलली की तुमचं वारं कन्फर्म होईल. आता हे करत असताना सेम टू सेम हेच लोक परतात. मित्रांनो देवीचा घट बसवतात, पहिला देवीला जावा म्हणतात, देवीची रास पकडतात, 5 फळे ठेवतात, 5 नैवेद्य ठेवतात. त्याच्यानंतर देवीचा का असेल ते कट्टा बनवून देवीला बोलवून घेतात. तर तसं नसतं मित्रांनो. देव हा भक्ती केल्यावर कसा काही असो प्रसन्न होऊन ते तुमचं कार्य करत असतो. भक्त हा फक्त निरवळा पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा. आता काही लोक म्हणतील दादा मग जे आंघोळी करत नाही, जो मुसरा राहतो, जो घाण राहतो, जे वेशाचा धंदा करतात त्यांच्या अंगात कसा काय देव येतो? बघा मित्रांनो प्रथम आपण जे कार्य करतोय देव हा मित्रांनो दैत्यांचा देखील आहे. दैत्यांना सुद्धा तो सुधारतो. चांगलं कर म्हटलं तरी देवानं होतं. देवानं त्यांना सांगितलं देखील होतं. दैत्याला मात्र त्यांच्या तपश्चर्यावर, त्यांच्या ताकदीवर एक घमंड झालेला होता. त्याच्याकडून वर घेतलं. दैत्य त्याला देखील मारायला जातो. त्यानंतर आधी माझ्या आधी शक्तीने म्हणा, देवानं म्हणा, रूप घेण्याचं काम केलं आणि त्यांचा संहार केला. तसंच मित्रांनो देव हा जातपात घाण स्वच्छ बघून येत नाही. जेव्हा तुमच्या अंगात देव येतो, जर तुम्ही घाण वागत असाल तर तुम्ही त्या टायमाला चांगलं वागायला सुरुवात करता. एखाद्याची भीती बसते, तुम्ही रोगराईपासून दूर होता, चांगलं कार्य करायला मात्र तुम्ही सुरुवात करता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर गुरु चांगला भेटला तर ठीक आहे.
जर तशामध्ये गुरु तुम्हाला येडा, बागळा, ढोबळा, मुंगळा भेटला तर समजून जावं की तुमची जिंदगी मग घाण्यातच आहे. म्हणून म्हणतोय की भक्ती करा, शक्ती भेटेल. हे केल्यानंतर 100% तुमच्या अंगातले वारं हे रिकामे होण्याचे कार्य होतील. जर तुमच्याजवळ कुठली आई देवी असेल, माय माऊली असेल किंवा ग्रामदेवता असेल, जे इष्टदेवता असेल, जे तुम्ही स्वतःहून देवीला प्रसन्न करत असाल, जर तुमच्या मनापासून त्या देवीची सेवा करत असाल किंवा मित्रांनो कुळदेवता असेल, पहिला कुळदेवता असो, अष्टदेवता असो, ग्रामदेवता असो, यांना मानपान देऊन सगळे देव करा, ओटी भरा. देवांच्या घरी आल्यानंतर शिवता शिवट टाळा. गोमूत्राने घर स्वच्छ करून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो अभिषेक स्वतःचा तुम्ही करून घ्या, जेणेकरून जे तुमच्या अंगातील जी निगेटिव्ह ऊर्जा असते, शिवतेला असतं, माणसाने घाणीत केलेला असतो, माणूस ते अभिषेक केल्यानंतर काय होते, जी निगेटिव्ह ऊर्जा असते ना, ती निघून जाण्याचं काम करत असते. देव घाणीमध्ये पण येऊन बघतो आणि स्वच्छमध्ये पण येऊन बघतो, पण जर तुम्ही व्यवस्थित केलात तर मित्रांनो हा होता घरच्या घरी अंगातले वारे रिकामी कसे करायचे यावरील उपाय. हा जर उपाय तुम्ही केला तर 100% तुम्हाला फरक पडणार ही माझी गॅरंटी आहे. प्रथम काय करायचं मित्रांनो, अजून एकदा सांगतोय. प्रथम काय करायचं, प्रथम तुम्ही जे तुमच्या अंगातलं वारं कन्फर्म करण्यासाठी आराधेकडे जावा, अगोऱ्याकडे जावा, कुठे गादीधारक असतील त्यांच्याकडे जाऊन आधी कन्फर्म करा की अंगात येण्याची लक्षणे तुमच्यात आहेत काय. मित्रांनो तुमचं एक अंग कुठे वाजलं तर थरथर कापायचं काम करतं किंवा दम छाटल्यासारखं काम करतं. काय काय वारे लोकांना कुजून कुजून येत असतात पण दाखवून देत नाही, लवकर नाव उघडण्यास येत नाही. तर मित्रांनो देखील मानपान द्या, तिच्या नावाचा उपवास पकडा, तुम्ही तिच्यासाठी काय तो त्याग करा, तर तुम्हाला देव येणार हे मात्र नक्की आहे आणि लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही उपवास पकडले 11 मंगळवार, त्याच 11 मंगळवार दिवशी तुम्ही पंचामृत आणि देवाच्या नावाखाली तुम्ही आंघोळ करायची आहे. मित्रांनो घाणीमध्ये करू नका, घाण ठिकाणी करू नका, चांगल्या ठिकाणी करा, जेणेकरून ते पाणी झाडालाच गेलं पाहिजे, किंवा एका टब बादलीमध्ये घेतलं तरी चालेल की जेणेकरून ते पाणी तुम्ही अभिषेकाच्या नंतर झाडामध्ये म्हणा किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी फेकून दिलं तरी चालेल. मित्रांनो देवीचाच नामस्मरण करा. एक 5 मिनिटं देवीला द्या. तुम्ही ना 2,000 रुपये खर्च करा ना 10,000 रुपये, तर एक 5 मिनिटं तुम्ही त्या देवीला द्या. आईसाहेबांचा उपवास पकडा. उपवास पकडताना कडक उपवास पकडावा. काजू बदाम खाऊन उपवास पकडत नसतात मित्रांनो. हे तुमचे गुरुवर्य हे तुमच्या पिढ्यानपिढ्या कसं सांगून गेले असतील आम्हाला माहीत नाही, पण आमचा उपवास कसा असतो हे तुम्हाला सांगतो. आमचा उपवास म्हणजे सकाळी पाणी पिणे ते दिवसभर फक्त पाणीच पाणी पिणे, ते सुद्धा कसं निम्म निम्म स्वतःला त्रास करून घेणे, मग उपवास पकडते. जर आपल्याला त्रास झाला ना मित्रांनो, आईला आपली काळजी वाटते बघा. अरे लेकरा उपवास नको पकडू, तू त्या खात्या पित्याला तसंच त्या आपल्या आईला आपली काळजी लागते हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आजकाल माणूस उपवास म्हटलं की साबुदाणा खा, भगर खा, सफरचंद खा, तर अजून काय म्हणतात काजू खा, अरे प्रोटीन खा. तर एवढ्या मोठ्या दिवसभरात तुम्ही प्रोटीन घेता आणि काय तुम्ही हा उपवास पकडताय, कुणाला हिडायत काढताय, देवाला? तर मित्रांनो उपवास पकडा, देवीची आराधना करा, देवीला पहिला मानपान द्या, मानपान देऊन आराधना करा, स्वच्छ करून घ्या, पितळापासून वाचा. कुठं काय असेल तर मैतीला भीतीला 41 दिवस तुम्ही जाऊ नका. असं समजा की 41 दिवस तुम्हाला देवीची सेवा करायची आहे, देवीला हाक मारून बोलून घ्यायचं आहे. हे करा. तुमचं वाऱ्याचं जे काही समस्या असतील, वाऱ्याची कुठली समस्या असेल ते निवारण होण्याचं काम कराल. 5 मंगळवारी एकाच वेळेस दिसून होऊन जातात. 5 मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मंगळवार शुक्रवार तुम्हाला 100% खऱ्यामध्ये पाळायचं आहे. देवाला पण सेमच आहे. जर कळलं नसेल तर रिपीट हा व्हिडिओ बघा, नंतर करा. 100% तुम्हाला फरक पडेल. परत घरच्या घरी लिंबाची रास मांडून घ्या, देवाला अगरबत्ती लावा. 41 दिवस झाल्यानंतर मंगळवारचा वार बघून देवाला अगरबत्ती लावा. 2-3 माणसं ठेवा, गाणे वाजवा. ज्या देवीला तुम्हाला कळलं की बाबा आता देवी ही माझ्या अंगात आलेली अंबाबाई, अंबाबाईची आरती लावा किंवा गाणे लावा. त्याच्यानंतर मित्रांनो मानपान लावा आणि देवाच्या कानामध्ये गजर करा, खेळ करा म्हणून गजर करा. बघा ते नाही वारं खेळलं ना तर माझं नाव बदला, तिला परत पाठवा. गजर झाल्यानंतर आणि हा लिंबू उचला की बाबा हा कन्फर्म वारा आहे म्हणा. देवीला हात जोडा, नमस्कार करा, आतल्या तळमळून मनातून बोलवा तिला. बरोबर तोच लिंबू उचला. जर तो लिंबू उचलला तर कन्फर्म तुमचं वारं 100% आलं म्हणायचं, खेळलं म्हणायचं आणि ते खरं वारं आहे म्हणायचं. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही शंका असेल की मला बाबा अजून काही कन्फर्म करायचं आहे, तर जाऊन मोठ्या गुरुकडे जावा. मी तुम्हाला 500-600 रुपये काय ते देतो, फक्त तुम्ही माझ्या वाऱ्याचं कन्फर्म करून मला सांगा. राशीवर लिंबू उचलायचं आहे. माझ्या बायकोचं मी कन्फर्म केलेलं आहे, घरी तिनं उचललेलं आहे. मग ते वारं काय करेल मित्रांनो, गुरु असतील, आराध्य आणतील, त्यांच्या गादी तर त्यांच्यापाशी असतेच, तर मित्रांनो त्या गादीपाशी लिंबू उचलतील, तिथं देखील तुमचं कन्फर्म होणार आहे.
हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे की तुमचा टोटली खर्च तुमचा लय वाचणार आहे. मित्रांनो, खर्च वाचणार आहे, देवी येणार आहे आणि खऱ्याने देवी येणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा व्हिडिओ इथेच संपला असं मी जाहीर करतो. चला तर मित्रांनो, धावजी बाबाच्या नावाने चांग भलं, मांडरच्या काळूबाईच्या नावाने चांग भलं, आई राजाचा उदय उदय, सदानंदाचा उदय उदय, येडाबाईचा उदय उदय द्यायला मात्र तुम्ही या कमेंट्स बॉक्समध्ये विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा नक्की भेटूयात आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.